शिवसेनेच्या नेत्या सुषमाताई अंधारे आपल्या सोबत आहे. ताई, वरळी पोलीस ठाण्यामध्ये तुम्ही आज पोहोचलात, बरीच चर्चा आहे. काय काय नेमकं कारण? वरळी पोलीस स्टेशनला मी आले होते कारण 14, 15, 16ला वरळीमध्ये आंबेडकर जयंती होती आणि त्या काळामध्ये या लोकांना त्यांचे साऊंड सिस्टीम लावू देणं किंवा या सगळ्याच्या संदर्भाने फार एक क्युअस तयार झाला होता. आणि त्यावेळेला माझं सिनियर PI पाटील यांना खूप वेळा फोन झाला होता पण त्यांच्याशी बोलणं झालं नव्हतं. आज चाळ नंबर 54मध्ये एका लग्नाच्या निमित्ताने आले होते तेव्हा सगळ्या कार्यकर्त्यांनी निरोप दिला की ताई सिनियर भेटू इच्छित आहेत, आपण एक कप ऑफ टी करूया, आणि म्हणून आम्ही आलो होतो. दॅट्स इट. ताई, राजकीय प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत. मराठी सक्ती 1 तारखेपासून करावी असा प्रताप सरनाईक म्हणतायत, परिवहन मंत्री. मात्र संजय निरुपम याला विरोध करतायत. एकंदरीतच कसं पाहता? कारण उत्तर भारतीय जे आहेत ते आता गावाकडे पलायन करू लागलेले आहेत अशी पण माहिती मिळते. नाही, मला असं म्हणायचं आहे की माझ्या राज्यात मी माझी भाषा बोलायची नाही का, आणि माझ्या राज्यात मी काय भाषा वापरायची हे मला संजय निरुपयोगी सारखा एखादा पॅरासाईट परजीवी सांगणार का? आणि हा एक परजीवी माणूस सांगणार आणि शिंदे त्याचं ऐकणार. मग शिंदेचा तो बाणा कुठे गेला? मी बाळासाहेबांचा बच्चा शिवसैनिक, कुठे गेला तो बाणा तुमचा? बाळासाहेबांनी मराठीशी कधीही कॉम्प्रोमाइज केलं नव्हतं. मग आता तुम्ही का कॉम्प्रोमाइज करताय? उत्तरं झाली पाहिजेत ना. ही खरंच म्हणजे तुम्ही कितीही म्हणालात की आम्ही खरी शिवसेना, तरी अशा सगळ्या घटनांमधनं उघडे पडताय की तुम्ही खरी शिवसेना नाही आहात. तुम्ही वाघाचं कातडं पांघरलेले नकली लोक आहात. गुणरत्न सदावर्ते आणि मनसेमध्ये पण जुंपलेली आहे. ज्या पद्धतीनं मनसे आंदोलन करते, गुणरत्न सदावर्ते म्हणतात की प्रताप सरनाईक हे राज ठाकरे यांना कुरण देतात, संपलेल्या पक्षाला जिवंत करण्याचं काम करतात. ऐका ना, गुणरत्न सदावर्ते, त्या काय वाघबाई आणि हे जे काही असे लोक आहेत, कृपया यांच्यावर प्रश्न विचारू नका. आणि काय म्हणतात, ह्या लोकांवर आपण बोलावं नाही. त्यांना त्यांचं लखलाप, पृथ्वीचा आकार केवढा, ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा, आपण त्याला डोकंच लावू शकत नाही, त्यांना लखलाप. बागेश्वर धाम यांनी जे विधान केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी, आक्षेपार्ह विधान आहे. मला आश्चर्य ते वाटतंय की हर्षवर्धन सपकाळांनी एक विधान केल्यानंतर मुख्यमंत्र्यांची जी अत्यंत तीव्र प्रतिक्रिया आली होती, ज्या शब्दात त्यांनी सपकाळांच्या बद्दलची प्रतिक्रिया दिली होती, आत्ता मात्र बागेश्वरच्या विषयावर हे लोक इतक्या नरमाईची भूमिका कशी काय घेऊ शकतात? छत्रपती शिवराय ही आमची अस्मिता आहे आणि आमच्या अस्मितेबद्दल जर इतकी वाईट पद्धतीने जर कोणी मांडणी करत असेल, विशेषतः त्या मंचावर नितीन गडकरी जी होते, त्या मंचावर भाजपचे वरिष्ठ नेते होते, आणि असं सगळं असताना जर हे चुकीचं घडत असेल आणि त्यावर आक्षेप घेतला जात नाही, याचा अर्थ भाजपाला ठरवून आमचे आयकॉन्स मोडीत काढायचे आहेत का? छत्रपती शिवाजी महाराज असतील, क्रांतिबा ज्योतिबा फुले असतील, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, हे सगळे शिवशाहू फुले आंबेडकर, हे सगळे आयकॉन मोडीत काढून भाजपला काय इथे गोळवलकर, हेडगेवार आणि श्यामाप्रसाद मुखर्जी स्थापित करायचेत का? नक्कीच. पण शिवसेनेची आता भूमिका काय असणार? रस्त्यावर उतरणार या वक्तव्याविरोधात? नाही, मला शिवसेनेची भूमिका विचारण्यापेक्षा शिवरायांच्या बद्दल इतक्या वाईट पद्धतीने बोलत असताना जी भाजपा त्या मंचावर होती, त्या भाजपाची भूमिका काय आहे ती भूमिका आधी समजून घ्यायला आवडेल. दुसरं एक विधान आहे, 4 मुलं जन्माला घाला, त्यापैकी एकाला RSS मध्ये पाठवा. भाऊ, तुम्ही 4 कशाला? हम दो हमारे अनलिमिटेड म्हणा ना. फक्त त्या लोकांना रोजगार कधी देणार आहात ते सांगा. कारण प्राईम मिनिस्टरने जे 15 लाख देऊ केले होते ते मिळालेले नाहीत. इथे चाय पकोडे करायला आता गॅसही शिल्लक नाहीये. त्यामुळे ही जी सगळी पोरं आहेत ती बागेश्वरच्या आश्रमात सांभाळायला पाठवायचीत का? तेवढं बागेश्वरला विचारून घ्या एकदा. विधान परिषदेच्या जागेसाठी तुमच्या पण नावाची चर्चा आहे, आणि त्यासोबतच चर्चा आहे की देवेंद्र फडणवीसांसोबत माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पण वर्षा बंगल्यावर भेट झाली. सूत्रांकडून माहिती मिळते. काय नेमकं घडतंय? अरे बापरे, ह्या सगळ्या बातम्या ना मला म्हणजे कौतुक आहे. सूत्र नावाची गोष्ट एकदा पोत्यात घालून हाणले पाहिजेत. जे काही सूत्र आहेत ते, जी लोक अशा पद्धतीने बातम्या देतात आणि जाणीवपूर्वक डॅमेज करायचा प्रयत्न करतात. मागे एक टेबल न्यूज दिल्लीतनं चालू झाली आणि त्यावेळेला आदित्यदादा आणि राऊत साहेब यांच्यामध्ये एक विनाकारण एक संभ्रमाचं वातावरण निर्माण करायचा प्रयत्न झाला. काल एक न्यूज चालू होती, कालच्या न्यूजमध्ये सांगितलं जातं की सुषमा अंधारे हर्षवर्धन सपकाळांना भेटल्या. ज्या वेळेला ती बातमी चालू होती त्यावेळेला चक्क मी लोकशाहीच्या चॅनलला लाईव्ह क्रॉसफायर देत होते आणि तरीही ती बातमी पेरली जात होती. त्यापूर्वी चालली की तुम्ही शिंदेची भेट घेतली? हे अजून भारी आहे, हे अजून भारी आहे. अरे बापरे, आता मी शिंदेची भेट घेतली
हे तर म्हणजे काय म्हणजे मी किती हसू झालेलं आहे. काय कमाल आहे या सगळ्या लोकांची. तर मला असं वाटतं कधी शिवसेनेच्या शीर्ष नेतृत्वाबद्दल संभ्रमित वातावरण तयार करायचं, कधी आम्हा निष्ठावंतांच्या बद्दल संभ्रमित वातावरण तयार करायचं. पण मला असं वाटतं की आमचं आणि आमच्या नेतृत्वाचं इतकं अंडरस्टँडिंग चांगलं आहे की आम्हाला आमच्या नेतृत्वावर विश्वास आहे आणि नेतृत्वाला आम्हा निष्ठावंत शिवसैनिकांवर विश्वास आहे. ताई, शिवसेना राष्ट्रवादी नंतर आता आपमध्ये सुद्धा फूट पडल्याचं पाहायला मिळतं. 7 राज्यसभेचे खासदार आहेत जे भाजपमध्ये गेलेले आहेत. कसं पाहता एकंदरीत? नाही, हे खरंच मी म्हटलं ना की या सगळ्यांची सुरुवात धनंजय चंद्रचूड नावाच्या माणसापासून झाली. धनंजय चंद्रचूड यांनी जो पक्षासाठीचा जो निर्णय दिला आणि जे सांगितलं की संघटनात्मक पक्ष वेगळा आणि संसदीय पक्ष वेगळा, आणि संसदीय पक्ष वेगळा म्हणून जे चुकीचा पायंडा पाडला गेला, ज्याचा परिणाम म्हणून आता हा तिसरा पक्ष फुटत आहे. आणि भाजपा ज्या पद्धतीने एक एक पक्ष फोडत चालली आहे, एका पक्षाच्या नरडीला नख लावण्याचा प्रयत्न चालू आहे. हे पक्षाच्या नरडीला नख नाही आहे, हे लोकशाहीच्या नरडीला नख लावण्याचा प्रयत्न आहे. आणि अशा पद्धतीने लोकशाही संपवण्याचा घाट भाजपकडून होत असेल तर निश्चितपणे येणाऱ्या काळात हे सगळे पक्ष जे सगळे या सगळ्या ED CBI म्हणजे आधी ब्लॅकमेल करतात, भीती दाखवतात, घाबरवतात, संभ्रम तयार करतात, त्यांना ज्या पद्धतीने वाटेल त्या पद्धतीने एवढी सगळी माणसं संपवली जातात. याचा स्पष्ट अर्थ आहे की भाजपा घाबरते मतांना. अगदी कालचा विचार करा की राघव चड्डाने तिकडे प्रवेश केला, अवघ्या काही तासांमध्ये राघव चड्डाचे 10 लाख फॉलोअर्स कमी झाले. 10 लाख फॉलोअर नुसते निर्णय घेतल्यावर कमी होतात. याचा अर्थ मतदान किती कमी झालेलं असेल किंवा किती होऊ शकतं. म्हणजेच जो सर्वसामान्य मतदार आहे तो भाजपच्या बाजूने नाही, तरीही भाजपा या निवडणुका जिंकते. त्या निवडणुका कशा जिंकते तर ते तुम्ही बघितले सगळे. संजय गायकवाड यांनी जे विधान केलं आहे त्याकडे आता त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे. पण जे प्रकाशक आहेत प्रशांत आंबी ते म्हणत आहेत की राजाराम नगरचे जे पोलीस आहेत ते त्यांना सहकार्य करत नाहीये, दखलपात्र गुन्हा दाखल करा अशी त्यांची मागणी आहे. ठिकठिकाणी आंदोलन पण करणार. मला ना एक सांगते मी तुम्हाला, प्रशांत आंबी यांचा FIR लिहून घेतला नाही याच्याबद्दल मला काहीच विशेष वाटत नाही. कारण संजय शिरसाटच्या विरोधात मी महाराष्ट्रातल्या सगळ्या पोलीस स्टेशनला फिरले, कुठेच FIR लिहून घेतला नाही. हे सुद्धा सोडा, अहो ज्या राज्यामध्ये राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा FIR लिहून घेतला जात नाही, विशेषतः अशा शहरामध्ये ज्या शहरात त्यांचं राजकारण 6 दशकांपासून चालू आहे, ज्या शहरामध्ये त्यांचे आमदार आणि खासदार आहेत आणि आत्ता सध्याचे उपमुख्यमंत्री सुद्धा तिथून आहेत, आणि त्यांचा जर FIR लिहून घेतला जात नसेल तर आपण काय आश्चर्य वाटून घ्यावं की प्रशांत आंबीचा FIR होत नाही. मला वाटते ही खरी भाजपा आहे, हे खरं भाजप सरकार आहे, हे या निमित्ताने लोकांमध्ये पसरत आहे, लोकांना ते पोचत आहे. धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन खंडूराजचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.